तर सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय शिवराय. माझं नाव साहिल संजय पितळे, अनिता पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील रहिवासी. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील रायगड या किल्ल्याची भव्य व सुंदर अशी प्रतिकृती साकारलेली आहे. तर यावर्षीचं आमचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही यावर्षी जो स्वराज्याचा दुसरी राजधानी म्हणून ओळखला जातो असा दुर्गराज रायगड आम्ही इथे साकारलेला आहे. तर आपण जर बघायला आलात तर हा आम्ही 25 फुटी लांब व 4.5 फूट उंच असा हा भव्य दिव्य रायगड किल्ला आपण साकारलेला आहे. तर रायगड किल्ल्याची इतिहास सांगायचा झाला तर रायगड म्हणजे हा पहिले रायरीचा डोंगर म्हणून ओळखला जायचा. तर रायरी आपण जर बघितलं तर हा पूर्ण जावळी प्रांतामध्ये हा रायरीचा डोंगर पडायचा. तर जावळी प्रांत म्हटलं तर तिकडचे मराठे होते की जावळीचे मोरे म्हणून. तर ते जावळीचे मोरे त्या टायमाला आदिलशाहीचे इथे चाकरी करायचे. पण खूप अतिशय गर्विष्ठ असल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना खलिदा पाठवलेला. खलिदा म्हणजे त्या टायमाला पत्र म्हणून पाठवलेलं राजगडावरून की मोरे आपण दोघं एकत्र येऊ व आपलं जे स्वराज्य आहे ते अजून पुढे आपण विस्तार करू त्याचा. पण जावळीचे मोरे अतिशय गर्विष्ठ असल्यामुळे त्यांनी शिवरायांना प्रत्युत्तर असे दिले की शिवाजी तुम्ही जावळीच्या प्रांतामध्ये कधीही या, आमचा तोफ गोळा व जे बारूद वगैरे आहे ते तुमच्यासाठी तयारच आहे. तर असे ऐकून शिवाजी महाराजांनी त्यांचे 165 सैनिक जे होते ते मावळे जे नेमले त्या टायमाला व जावळी खोऱ्यामध्ये आक्रमण केलं. जो लढा होता तो 6 महिन्याचा झाला आणि त्यामध्ये जे जावळीचे चंद्रा मोरे होते व त्यांचे 2 भाऊ जे होते सूरजभाऊ मोरे व हनुमंतराव मोरे यांचा वध झाला. म्हणजे त्यांचा हत्या करण्यात आली व बाकीचे जे घाबरलेले मोरे होते ते शिवाजी महाराजांना शरण आले. तर असा हा संपूर्ण इतिहास होता या रायगड किल्ल्याचा. तर तुम्ही जर बघाल तर 1656मध्ये शिवाजी महाराज हे या रायगड किल्ल्याचे पाहणीसाठी आले होते. आणि जर तुम्ही जर आता गडाची माहिती जर बघाल तुम्ही तर या गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 3 मार्ग आहेत. आपण जर बघाल तर पहिला जो मार्ग आहे तो चित्त दरवाजाने जातो. तर चित्त दरवाजाने तुम्हाला गडाचे 2000 पायऱ्या चढून तुम्ही महादरवाजा थ्रू गडावर आतमध्ये प्रवेश करतात. जर तुम्ही दुसरा जो मार्ग बघाल तर तिकडे तुम्हाला दिसेल तो नाणे दरवाजा म्हणून. तो नाणे दरवाजाचे असे वैशिष्ट्य आहे की जर ट्रेकर्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हा दरवाजा इथून जाणे एकदम अतिशय चांगलं पडेल. बाकीचे जे सामान्य ज्यांना ट्रेकर्स वगैरे जे नाही आहेत त्यांना या चित्त दरवाजातून गडावर जायला एक चांगला मार्ग आहे. आणि जर तुम्ही तिसरा मार्ग बघाल तर गडाच्या मागच्या साईडला जो आहे रोपवेचा मार्ग तो आपण अवघ्या 5 मिनटामध्ये तो रोपवेने आपण गडावर पोचतो असा हा रोपवेचा मार्ग आहे. त्यानंतर मग आपण जर परत जर पुढे आलो गडाच्या इकडे चित्त दरवाजाच्या इथे तर आपल्याला अवघ्या 2000 पायऱ्या चढून गडावर मी तुम्हाला असं जाता येते असं मग कशी म्हटलं. आणि या गडाचे असे वैशिष्ट्य आहे की आपण जर बघाल तर जो गडाचा महादरवाजा आहे हा आपण 500 पायऱ्या चढल्यावर हा महादरवाजा लागतो. बाकीच्या गड्यांचं कसं आहे की गडाच्या लगतच त्यांचा महादरवाजा असतो. पण या गडाचं असं आहे की 500 पायऱ्या चढल्यावर तुम्हाला महादरवाजा दिसतो व महादरवाजाचा तुम्ही आकार बघाल तर तो नागमोडी वळणाचा आकार आहे व गोमुखी आकार आहे. तर असं नागमोडी वळणाचा का आकार आहे तर जर शत्रू तोफ घेऊन आला तर तोफ कशी जी आहे ती सरळ त्याचा हल्ला होतो, तोफेचा हल्ला. तर तुम्ही जर बघाल तर तिकडे जाऊन तोफ अशी तुम्हाला वळवायला लागेल. तर तोफ कधीच वळत नाही. त्यामुळे त्याचा जो आकार आहे तो असा नागमोड्या वळणाचा आहे. महादरवाजाचा आकार जो आहे तो. मग तुम्ही जर महादरवाजातून जर वरती गेलात तर तुम्ही पोचतात ते गडाच्या बालेकिल्ल्यावर. तर बालेकिल्ल्यावर तुम्ही जर आलात तर तुम्हाला पाहण्यासाठी बालेकिल्ल्यावर भरपूर असे पॉईंट्स आहेत. हनुमान टाके, हत्ती तलाव आहे. आता हत्ती तलावाचे असे वैशिष्ट्य आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या जेव्हा ते त्या गडावर होते तेव्हा त्या गडावर 2 हत्ती व 2 घोडे पाळले होते. तर लहानपणापासूनच ते त्या हत्ती व घोडे त्यात या गडावर असल्यामुळे तिथे हत्ती तलाव जे आहे तर त्या हत्त्यांना पाणी पिण्यासाठी ते हत्ती तलाव म्हणून आहे. त्यानंतर तिथे तुम्ही जर पुढे बघाल तर हत्तीखाना आहे. तर जिथे हत्ती ते बांधले जायचे तर असा तो हत्तीखाना आहे. त्यानंतर आपण जर या साईडला बघाल तर गंगासागर तलाव तुम्हाला दिसून येते. आता या गंगासागर तलावाचे असे वैशिष्ट्य आहे की ज्या टायमाला राज्याभिषेक झालेला तेव्हा गागाभट यांनी जेव्हा 7 नद्यांचं पवित्र पाणी आणलेलं तर त्या 7 नद्यांचं पवित्र पाणी शिवराज्याभिषेकसाठी वापरण्यात आले होते. मग त्याच्यानंतर जे बाकीचं पाणी जे राहिलेलं ते त्या गंगासागर तलावामध्ये
अर्पित केलेलं. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर अजून असे वैशिष्ट्य आहे की त्याचे तो 32 फूट असा खोल हा गंगासागर तलाव आहे व 12ही महिने तो तलाव पाण्याने भरलेला असतो. त्यानंतर तुम्ही जर पुढे बघाल तर तिकडे पालखी दरवाजा तुम्हाला दिसून येतो. तर पालखी दरवाजे असे वैशिष्ट्य आहे की आपले राजे जे होते ते पालखीतून गडावर यायचे. तर हा जो मार्ग आहे पालखी दरवाजाचा, तर याच मार्गाने ते गडावर यायचे पालखी दरवाजामधून. आणि त्याच्या बाजूला तुम्ही मनोरे बघत आहात. तर आता मनोरे म्हणजे काय, तर 2 मनोरे आहेत तिथे. जो पहिला मनोरा आहे तर ते जे 6 राण्या होत्या त्यांना टहळणीसाठी तो पहिला मनोराचे इथे 6 राण्या येत असे. आणि जो बाजूचा जो मनोरा आहे तर तो आता प्रत्यक्षात जर तुम्ही बघाल तर तो 3 मजल्याचा आहे. पहिल्याच्या ह्याच्यामुळे तो 7 मजली होता. आता तो मनोरा कशासाठी बनवला असेल तर त्या टायमाला आपल्याकडे काय संचार नव्हतं. त्या टायमाला ना फोन नव्हते आपल्याकडे, ना आपल्याकडे दुसरं दूरदर्शन वगैरे काही नव्हतं. तर मग आपले जे राजे आहेत ते सुखरूप गडावर जिंकून एक गड जिंकून आलेत किंवा सुखरूप गडावर पोचलेत, तर हा संकेत जर द्यायचा असेल तर त्या मनोऱ्यावर जाऊन मशाल पेटवण्यात यायची व संकेत देण्यात यायचे की आपले राजे जे आहेत ते गड जिंकून आलेले आहेत. व तुम्ही जर तिकडे बाजूला बघाल तर तिथे अष्टप्रधानांचे वाडे तुम्हाला दिसतील. आता अष्टप्रधान आपले जे राजे होते त्यांचे 8 प्रधान होते. तर 8 प्रधानांचे 8 वाडे आपण तिकडे दाखवण्यात आलेले आहे. तिथे त्याच्या बाजूला शिरकाई देवीचे मंदिर आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर इकडे बघाल तर या साईडला धान्य कोठार आपण दाखवलेली आहे. धान्य कोठारचे असे वैशिष्ट्य आहे की गडावर 2000 लोक जेवतील असा धान्य कोठार त्या टायमाला एकदम अवाढव्य अशी ती धान्य कोठार होती. त्याच्या बाजूला दारू व गोळा कोठार आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण जर त्या साईडला या साईडला याल तुम्ही तर तुम्हाला इकडे लोहस्तंभ आहे. त्याच्यानंतर आता हा जो गडाचा ह्या साईडचा भाग आहे तर आपल्याला इकडे टकमक टोक दिसून येते. आता टकमक टोकाचे असे वैशिष्ट्य आहे की कोणी जर त्या टायमाला दगाबाजी केली तर या टकमक टोकावरून त्याला खाली ढकलण्यात यायचे. तर असा हा टकमक टोकाचे वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आपण जर पुढच्या साईडला गेलात तर आपल्याला इकडे होळीचा माळ हा जो किल्ल्याचा प्रामुख्याचा भाग आहे तो होळीचा माळ दिसून येतो. आता होळीचा माळ असं का नाव पडले ह्याचे, तर आपण जर इतिहास बघितला तर हा जो गड आहे तो कोकण प्रांतामध्ये येतो, बरोबर. तर होळी शिमगा आपल्या कोकणामध्ये एकदम अतिउत्साह साजरा केला जातो. तर या ठिकाणी त्या टायमाला होळीचे दहन व्हायचे व होळीचे दहन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण नारळ अर्पण करतो, बरोबर, होळीमध्ये. तर मग त्या टायमाला असं होतं की जर त्या जाळत्या होळीतून कोण जो नारळ बाहेर काढेल तर त्याला त्या टायमाला शिवाजी महाराज आपले सोन्याच्या नाणी व सोन्याच्या कडा म्हणून भेट म्हणून देण्यात यायचे. तर त्या टायमाला संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांनी त्या होळीच्या जाळत्या होळीमधून नारळ बाहेर काढला होता, म्हणून त्या जागेला होळीचा माळ म्हणून असे नाव देण्यात आलेले आहे. तर आपण इकडे बघाल तर पुढे तिकडे बाजारपेठ आहे. तर बाजारपेठचे असे वैशिष्ट्य आहे की ती 40 फूट अशी रुंद अशी बाजारपेठ आहे. 22 दुकानं त्या उजव्या बाजूला, 22 दुकानं डाव्या बाजूला अशी ती बाजारपेठ आहे. आणि आपण जर नीट बघाल तर त्या बाजारपेठमध्ये 3 भाग आम्ही दाखवलेले आहेत. जसं तिकडे आहे तसं आम्ही इकडे दाखवलेलं. आता 3 भाग का, तर आता पुढे दुकान, मागे मकान आणि मध्ये आपण जे बोलतो जे आपलं धान्य साठवण्यासाठी जे स्टोर रूम आपण बोलतो तर ते तिथे मध्ये आपण तसं दाखवलेलं आहे. तर आपण अशी ती बाजारपेठ बघितली. तर बाजारपेठेच्या आपण पुढे आलात तर इकडे 12 टाकी. तर 12 टाकी इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे इथे गडावर तुम्ही जर बघाल तर केलेली आहे 12 टाकी म्हणून. नंतर आपण जर पुढे आलात तर इकडे जगदीश्वराचे मंदिर आहे. तर आता जगदीश्वराचे मंदिरचे असे वैशिष्ट्य आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते. तर त्यांनी या गडावर जगदीश्वराचे मंदिर त्या टायमाला बांधले होते. आता आपण जर तुम्ही त्याचा आकार बघाल तर आपल्या मंदिरांचा जो आकार असतो तो उभा असतो, पण तुम्ही जर त्या आकार बघाल तर तो मशिदीसारखा तुम्हाला आकार दिसून येईल. तर आता असा का आकार असेल त्याचा, तर मग हा जर किल्ला, आता आपल्या शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन बघा कसा होता. आता हा जर किल्ला पुढे मुघलांच्या ताब्यात गेला तर मुघल जे आहेत तर अशा आकाराचं ते स्तंभ किंवा काय तोडणार नाही, म्हणून ते जे मंदिर आहे ते तशा आकाराचं बांधलेलं आहे. म्हणून त्याचा तुम्ही जर आकार बघाल तर त्या प्रकारे मशिदीसारखा आहे. त्यानंतर तुम्ही जर पुढे बघाल, आता इथे आपण 2 पायऱ्या दाखवलेल्या आहेत.
आता हा जो संपूर्ण जो गड आहे तो हिरोजी इंदुलकरांनी बांधलेला. आता हिरोजी इंदुलकरांनी हा गड जेव्हा बांधला, जेव्हा 1656मध्ये शिवाजी महाराज या गडाच्या पाहणीसाठी आलेले, तेव्हा त्यांनी नेमलेले हिरोजी इंदुलकरांना त्यांना अवघे 14 वर्ष लागले हा गड बांधायला. तर जेव्हा हा गड आवाढव्य असा गड बांधला, तर आपण जर बघाल तर या गडावर 354 त्या टायमाला बांधकामी इमारती होत्या. त्याच्यानंतर 84 पाण्याच्या तलावा होती व 14 पाण्याच्या टाक्या अशा होत्या या गडावर. तर आता आपल्याला एक विचार पडतो की हा गड बांधण्यासाठी एवढे दगड व आलेच कसे. आता आपण आज जर बघितलं तर आपल्याला 150 पायऱ्या चढून एवढं वजन घेऊन आपले पाय दुखतात. तर त्या टायमाला कसं एवढं दगडी वगैरे वरती चढवले असतील. तर त्या टायमाला 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या व 14 तलावं जी खोदली त्यातून जो दगडसाठा भेटला तो या गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आला होता. तर हिरोजी इंदुलकरांनी अवघ्या 14 वर्ष लागली त्यांना हा गड बांधायला. जेव्हा त्यांनी हा गड बांधला तेव्हा आपल्या राजांनी विचारलं की तुम्हाला याच्या भेटीमध्ये तुम्ही आवाढव्य एवढा गड बांधला तर तुम्हाला काय पाहिजे आहे. तर हिरोजी इंदुलकर त्या टायमाला बोललेले की राजे मला काहीही नको आहे, तर मला फक्त जे आपलं जगदीश्वराचं मंदिर आहे तिथे जे 2 पायऱ्या आहेत तर त्या एका पायरीवर माझं नाव कोरण्यात यावे. तर आपण इकडे जर बघाल या इथे बॅनरवर तर तिथे आपल्याला दिसून येते की तिथे लिहिलेलं आहे सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणून. तर असं त्या पायरीवर तिथे तुम्ही जर बघाल तर कोरलेलं आहे त्यांचं नाव. त्यानंतर तुम्ही इकडे बघाल तर त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पुढे शिवरायांची समाधी आहे. आपण मग जर तुम्ही पुढे आलात तर या साईडला आपल्याला भवानी तलाव दिसतो व भवानी कडा दिसतो. आता भवानी कडाचे काय असं नाव का ठेवण्यात आले असेल त्या भवानी कड्याचे, तर त्यापाठी एक इतिहास आहे. तर आपण जर ह्या कड्यावर आलात गडाच्या तर आपल्याला ह्या कड्यावरून तुम्ही जर ह्या साईडला बघाल गडावर तिकडे तर तुम्हाला प्रतापगड किल्ला दिसतो. तर प्रतापगड किल्ल्यावर जे भवानी देवीचे मंदिर आहे ते तर ह्या कड्यावरून शिवाजी महाराज त्या भवानी देवीचे दर्शन घेत होते त्या टायमाला. तर म्हणून ह्या कड्याला भवानी कडा म्हणून असे नाव दिलेले आहे. असा हा इतिहास आहे. तर आपण जर पुढे बघाल इकडे तर इकडे हौद वगैरे आपण दाखवलेली आहे या साईडला. पुढे काळा हौद त्यानंतर दाखवलेली आहे. त्यानंतर तिकडे निसर्गाची गुहा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडे खासबाग म्हणून आणि आता पर्यटकांसाठी राहण्यासाठी जी सोय आहे ती इथे केलेली आहे. अशी खासबाग आहे इकडे. त्यानंतर वरच्या साईडला इकडे परत आपल्याला पाण्याच्या टाके दिसून येतात. म्हणजे आता गडावर आपल्याला जर तहान लागली तर असं म्हणजे आहेत पाण्याचे पिण्यासारखं पाणी अजून पण आहे. त्याच्यानंतर इकडे आपण जर बघाल तर हा वाघ दरवाजा आम्ही दाखवलेला आहे. वाघ दरवाजा म्हणजे प्रत्येक गडावर एक चोर दरवाजा असतो. तर आता हा जो गडाचा वाघ दरवाजा आहे तो हा गडाचा चोर दरवाजा आहे. तर हा जो चोर दरवाजा आहे तो सर्वांना माहीत नसतो. जे शिवाजी महाराजांचे निकटवर्ती म्हणजे जवळचे लोक असतात त्यांनाच हा वाघ दरवाजा म्हणून माहिती होता. तर त्या टायमाला राजाराम महाराज याच वाघ दरवाजामधून जेव्हा मुघलांनी या गडावर अतिक्रमण केले तेव्हा याच वाघ दरवाजावरून त्यांनी वाट काढलेली जिंजीकडे. तर तुम्ही जर पुढे बघाल तर इकडे नगारखाना आपण दाखवलेला आहे. हा गडाचा प्रामुख्याचा भाग आहे नगारखाना म्हणून. तर आता हा नगारखाना व त्यापुढे जर तुम्ही नगारखान्यातून आत आलं तर आपल्याला तिथे राजसदर दिसते. तर तिथे राजसदरच्या इकडे जर आता आपण जर बघितलं तर तिथे 6 जून 1674ला आपण जर बघाल तर आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर त्या टायमाला गागाभट जे होते ते त्यांनी राज्याभिषेक केलेला आपल्या राजांचा. तर त्या टायमाला हा जो सदर होता तो पूर्ण 32 फूट उंच व सर्व आवाढव्य असा गोंड्यांच्या फुलांनी व असा पूर्ण जो रायगड किल्ला आहे तो गोंड्यांच्या फुलांनी पूर्ण सजवण्यात आला होता. व असा दिमागदार सोहळा आपल्या राजांचा असा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674ला तिकडे पार पडला होता. आपण
इकडे जर बघाल तर राज सदरमध्ये मेघडंबरी म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचं जे 32 मणी सोन्याचं सिंहासन होतं, तर ते आता आपण जर बघाल तर आता ते पंचधातूचं सिंहासन आहे. त्या टायमाला बघाल तर ती राज सदर जी होती ती 32 फूट उंचीची अशी ती राज सदर होती. पण आता तुम्ही जर बघाल ती पूर्णपणे ढासाळलेली आहे. आता इथं ढासाळण्याच्या मागचं कारण का, तर तुम्ही जर या गडाच्या जवळ एक डोंगर होता म्हणजे पुतळ्याचा डोंगर म्हणून होता. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठे कधीच कोणासमोर झुकले नाही. तर त्या पुतळ्याच्या डोंगरावरून आपलं जे इंग्रज होते त्यांनी या गडावर दारुगोळ्याचा हल्ला केलेला. तर आपण जर इकडे बघाल तर या साईडला ते दारू कोठार मगाशी आपण दाखवलेली, तर त्या दारू कोठाराने पेट घेतला व हा जो किल्ला संपूर्ण किल्ला होता तो 11 दिवस जळत होता पूर्ण किल्ला. तर त्या 11 दिवसामध्ये ही संपूर्ण राज सदर जी आहे ही जळून अर्धी झाली होती. तर आपण जर तिकडे पुढे बघाल त्या साईडला तर तिकडे राणीवसा आहेत. तर तिथे 6 राणीवसा आहेत. आता आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या राजांना 8 राण्या होत्या, मग इकडे 6 राणीवसा काय आहेत, तर त्याचे असं कारण आहे की ज्या 2 राण्या होत्या बाकीच्या, तर त्यातली एक जी राणी होत्या सईबाई त्या राजगडावर होत्या. तर त्यांनी रायगड हा किल्ला कधीच बघितला नव्हता. तर हा जो गडाचा मागून जर आपण आलात गडावर तर हा गडाचा तिसरा जो रस्ता आहे तो रोपवेचा रस्ता आहे. अवघ्या 5 मिनिटात आपण रोपवेच्या मार्गाने गडावर येतात व गडावर आल्यावर आपल्याला जो रोपवेच्या मार्गाने गडावर आले की आपल्याला मेणा दरवाजा लागतो. आता मेणा दरवाजाचे असे वैशिष्ट्य आहे की ज्या राण्या गडावर यायच्या, मेणा म्हणजे डोली, तर आपल्या ज्या राण्या यायच्या त्या डोलीतून गडावर यायच्या. तर याच दरवाजाने डोलीतून राण्या या गडावर यायच्या. आणि आपण मगाशी बघितलं ते तिकडे त्या साईडला पालखी दरवाजा, तर फक्त पालखी दरवाजातून पुरुष जे होते ते त्या दरवाजाने यायचे व मेणा दरवाजातून फक्त ज्या राण्या होत्या आपल्या शिवाजी महाराजांचा त्या गडावर यायच्या. व आपण इकडे दाखवलेला आहे तो जो हिरकणी बुरुज आपण इकडे दाखवलेला. हिरकणी बुरुजाचे असे वैशिष्ट्य आहे की हिरकणी जी होती ती गवळणींसोबत या गडाच्या नंतर संपूर्ण गडाचे जेवढे पण दरवाजे होते ते बंद व्हायचे. तर त्या ज्या हिरकणी होत्या बाळसूर या गावाच्या होत्या. तर त्यांना जाग न आल्या कारणाने त्या गडावरून खाली जाण्याचा प्रयत्न करत होते. तर त्यांचं जे बाळ होतं घरी, तर ते तहानलेला बाळ, भुकेलेला बाळ आपल्या घरी वाट बघतंय अशा काळजीनी त्या ज्या हिरकणी होत्या त्या याच बुरुजावरून खाली उतरल्या होत्या. आपण जर बघाल तर अतिशय अवघड असा तो पूर्ण दरी आहे ती, म्हणून ह्या दरीला जो आहे टोकाला हिरकणी बुरुज असं नाव देण्यात आलेले आहे. तर असा हा आम्ही असा 25 फूट लांब व 4.5 फूट उंचीचा असा हा स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला आम्ही यावर्षी साकारलेला आहे. आपण नक्की भेट द्या. आणि आमचे जे 8 ते 10 जणं असतात तर त्यामध्ये महेश पालव जे आहेत ते आम्हाला खूप सहकार्य करतात. त्यानंतर अनिकेत आहेत, त्याच्यानंतर आपण जर बघाल तर कार्तिक आहेत, हे आपल्याला सर्वांना सपोर्ट करत असतात. त्यानंतर अक्षय पाताडे, त्यानंतर संतोष सोनकावडे वगैरे आणि लहान लहान मुलं सर्व आमच्यासोबत असतात. तर आम्ही असं यावर्षी हा अवाढव्य असा किल्ला साकारलेला आहे. धन्यवाद. जय शिवराय.